सोलापुरातून समोर आलेल्या या घटनेने प्रत्येकाचा काळीज हादरला आहे. 13 वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. पण हे आत्महत्या होतं का? की तिच्या मृत्यूमागे काही गुपित दडलेले आहे? सत्य समजून घ्यायला विसरू नका. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. चला जाणून घेऊया. सोलापूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या 7वीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. मृत चिमुकलीचं नाव दर्शन शिंगे असून तिचा मृतदेह सध्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे. आई अनुराधा शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी दर्शनाच्या वडिलांनी श्रीकांत शिंगे यांनी आजीच्या सांगण्यावरून दर्शनावर गंभीर मारहाण केली होती. या प्रकारामुळे दर्शनाने काही काळ आजीच्या घरी राहायला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण नुकतीच वडिलांनी तिला घरी परत येण्यासाठी धमकावलं. "तू नाही आलीस तर मी जीव देईन" अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. कालच दर्शना घरी आली होती. जेवण न करता ती घराबाहेर झोपली होती. आई अनुराधा कामानिमित्त थोडा वेळ बाहेर गेल्या असताना त्या काळात दर्शनाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वडिलांनी केलेली धमकी, पूर्वीची मारहाण आणि अचानक घडलेली आत्महत्या हे सर्व तपासात महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि नेमकी सत्यता शोधण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. चिमुकलीने खरोखर स्वतःहून आयुष्य संपवलं होतं का? की तिच्या मृत्यूमागे अजूनही काही गुपित लपलेले आहे का? सत्य बाहेर येईल का? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.